Today we have to start. Already we have started with the artificial methods of vegetative propagation. In that, first we have completed cutting, and in cutting we have to check one activity, that is to observe vegetative propagation in rows by stem cutting. म्हणजे रोज कटिंग मध्ये रोज कट केल्यानंतर किंवा त्याचा स्टेम कट केल्यानंतर त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन कसं होतं याची एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. So please concentrate. Take a rose plant, cut portion of its branch containing the node. This portion is termed as cutting. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं गुलाबाचं झाड तुम्हाला लावायचं असेल तुमच्या गार्डन मध्ये, तर त्यावेळेस जेव्हा दुसऱ्या गुलाबाची तुम्ही कटिंग करसाल त्यावेळेस ती कटिंग करताना एक काळजी अशी घ्यायची की वी हॅव टू कट अ पोर्शन ऑफ इट्स ब्रांच कंटेनिंग द नोड. म्हणजे त्या ठिकाणी एखादं पान वगैरे जसं तुम्हाला फिगर मध्ये दाखवलेलं आहे प्रिव्हियस फिगर मध्ये. सो इट शुड बी लाईक वाईज. या पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे, दॅट इज स्टेम कटिंग. आणि नंतर याला जमिनीमध्ये तुम्हाला लावायचं आहे. तर ही एक ऍक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला या ठिकाणी. तुम्ही प्रत्येकाने ही ऍक्टिव्हिटी केली असेल एखाद्या वेळेस. So bury this cutting in a suitable rooting medium that includes moist soil and compost. Water the cutting every day and observe its growth. After few days, a new plant will grow out of the cutting with roots and stem. Vegetative buds present vegetative buds present in the axils of the leaves develop into shoot. बघा या ठिकाणी तुम्ही जेव्हा हे झाड कट करसाल, जसं तुम्हाला मी फिगर मध्ये सुद्धा दाखवलंय, कट केल्यानंतर जेव्हा त्याला मॉइस्ट सॉइल लागेल त्या ठिकाणी, एकदम ड्राय सॉइल मध्ये ते ऑब्व्हियसली त्याला जे काही घटक वॉटर अँड मिनरल्स लागेल ते भेटणार नाही. सो आय हॅव टू पुट दिस cutting portion of stem into a moist soil. If possible, you can give compost to it, so it will grow faster rate. So after few days, you will see that their root system and shoot system is going to be developed. म्हणजे काही दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये त्याला रूट्स आलेले दिसतील आणि नंतर वरची ग्रोथ सुद्धा त्या ठिकाणी झालेली बघायला भेटेल. तर हे स्टेम कटिंगचं एक्झाम्पल होतं, हाऊ द स्टेम कटिंग हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन रोज. चालेल, सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्ही बघितली असेलच, करूनही पाहिली असेल. याच्यासाठी काही तुम्हाला विशेष मेहनत घ्यावं लागत नाही गुलाब लावण्यासाठी. आता नेक्स्ट त्यातली सर कटिंग मेथड मध्ये आपण त्याची एक ब्रांच कट करून सॉइल मध्ये लावतो, त्याला रूट्स प्रेझेंट नसतात ना? नाही राहत ना. मग तेच तर सांगितलं, फिगर मध्ये ऑब्झर्व करा व्यवस्थित. फिगर मध्ये कुठे रूट दिसले? तर सर रूटचं काम आहे वॉटर आणि मिनरल ऍब्सॉर्ब करून प्लांटला प्रोव्हाइड करण्याचं. ते स्टेमला कसं मिळतं रूटच प्रेझेंट नाही तर? या ठिकाणी त्यांच्यामध्ये तसं अडॅप्टेशन असते की दिस स्टार्ट्स ऍब्सॉर्प्शन. म्हणजे जोपर्यंत त्या वातावरणासोबत ते ऍडजस्ट होत नाही, म्हणजे आता प्रत्येक वेळेस तुमचं झाड जगेल असं नाहीये. म्हणजे तुम्हाला हा जो एक्सपेरिमेंट करायचा तुम्ही 2 सॉइल मध्ये करून बघू शकता. जी मॉइस्ट सॉइल आहे किंवा ज्या ठिकाणी सॉइलची क्वालिटी चांगली आहे अशा काळ्या मातीमध्ये लावून बघा, आणि एखादी एकदम ड्राय सॉइल मध्ये लावून बघा. तुम्हाला एका सॉइल मध्ये म्हणजे ते झाड मोठं झालेलं दिसेल आणि दुसऱ्या ठिकाणी ते वाढलेलं दिसणार नाही. त्या दिवशी वैष्णवीने एक प्रश्न विचारला आपल्याला, खेड्यामध्ये ते शेण वगैरे लावून ठेवतात म्हणजे याच्या टीपला, बरोबर आहे. त्याचं रिझन सुद्धा तेच आहे. सुरुवातीला जेव्हा हे ऍडजस्ट होणार नाही, हे जे नवीन लावलेलं स्टेम कट असेल, तर हे सुरुवातीला त्या ठिकाणी त्या वातावरणासोबत ऍडजस्ट होणार नाही. आणि त्यामध्ये जे काही आता सुरुवातीला जेव्हा हे स्टेम असेल, हे कसं असेल, ग्रीनिश कलरचं असेल, हिरवं असेल एकदम. आणि जर का तुम्ही याला सफिशियंट क्वांटिटीमध्ये जर का वॉटर मिनरल्स नाही भेटले, तर याच्यामध्ये जे काही प्रेझेंट असेल ते तो यूज करायला लागेल. आणि
होऊ शकतं की त्या ठिकाणी जर त्या जे काही मॉइश्चर असेल ते जर काही इव्हॅपोरेट वगैरे होऊ शकत असेल, त्यामुळे तिने जो प्रश्न विचारला त्या दिवशी वैष्णवीने, तर सगळ्याच ठिकाणी नाहीये. त्याला एक्झॅक्ट सायंटिफिकली असं प्रूव्ह नाही झालेलं ते की ते होतं. परंतु एक हे असं म्हणू आपण की काही हे तुम्ही कुठं रीडही नाही केलेलं असेल किंवा वाचलेलंही नसेल. पण काही ठिकाणी आता जसं हिचं ऑब्झर्वेशन होतं वैष्णवीचं, की त्या ठिकाणी याचं जे टीप आहे याला शेण वगैरे लावून ठेवतात. गोळा करतात आणि त्याला ज्या ठिकाणी त्याची ग्रोथ होत असते त्या ठिकाणी त्याला लावून ठेवतात. जेणेकरून त्याची ग्रोथ किंवा त्याचं जे काही कंटेंट्स आहे, वॉटर कंटेंट्स, ते त्या ठिकाणी भरपूर दिवस टिकेल. आणि तोपर्यंत काय होईल, हे जे लावलेलं कटिंग आहे, स्टेम कटिंग, ते जमिनीसोबत ऍडजस्ट होईल आणि त्यामध्ये रूट्स डेव्हलप होतील. आणि ऑब्व्हियसली रूट्स एकदा डेव्हलप झाले तर मग जसं आपलं रूट्सचे जे फंक्शन आहे ते त्या ठिकाणी स्टार्ट होऊन जाईल. आता हे किती दिवसामध्ये रूट डेव्हलप होतं हा एक्सपेरिमेंट शरयू करून बघ. एक काडी घ्यायची, लावायची आणि त्याचं स्टेम लावल्यानंतर रोज मध्ये किती दिवसात त्या ठिकाणी रूट्स डेव्हलप होतात हे चेक करून बघा. चालेल? सर. करून बघा एकदा, चांगला एक्सपेरिमेंट आहे आणि मला सांग रिझल्ट भेटला की. ओके सर. चालेल. बघा, तर नेक्स्ट मेथड आपल्याला स्टडी करायची आहे, दॅट इज लेअरिंग. ही झाली आर्टिफिशियल मेथड मधली पहिली मेथड, दॅट इज कटिंग. सेकंड वन इज लेअरिंग. In this method, a young branch is bent towards the ground and covered with a moist soil, forming a layer. After some time, root develop from a covered part. आता बघा, तुम्हाला फिगरमध्ये व्यवस्थित फिगर दिल्या, त्या फिगरवरून सहज क्लिअर होऊन जातं हे. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन बाय लेअरिंग. या ठिकाणी पहिलं एक झाड दाखवलेलं आहे, प्लांट, दॅट इज कॉल्ड एज पॅरेंट प्लांट. इन दॅट पॅरेंट प्लांट, दॅट इज शूट हेल्ड बिलो द सॉइल. हे जे दाखवलेलं आहे तुम्हाला फिगरमध्ये, एक जे फांदी आहे त्या झाडाची, ही अशी कर्व, ही जमिनीमध्ये एंटर झालेली आहे. कधी कधी असं होतं की झाडाचे जे काही बाकीचे व्यवस्थित फांद्यावरती स्टँड आहे, परंतु ही जी फांदी ही जमिनीमध्ये गेलेली आहे. अँड आता ही जी जमिनीमध्ये गेलेली आहे या ठिकाणी हिला रूट डेव्हलप व्हायला लागतील हळूहळू. आणि ही जी आहे या ठिकाणी याला कव्हरिंग आहे, सॉइलचं कव्हरिंग राहील. सो म्हणून असं म्हटलंय, आफ्टर सम टाइम रूट डेव्हलप फ्रॉम दी कव्हर्ड पार्ट. काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी रूट्स डेव्हलप झालेले दिसेल. सेकंड फिगर मध्ये बघा, ही जी फांदी जमिनीमध्ये एंटर झालेली आहे यापासून रूट्स डेव्हलप झालेले आहेत. रूट्स आर डेव्हलप इन सेकंड फिगर. The branch is then cut off from the parent plant and allowed to grow into a new plant. मग आता याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आहे, त्याला पेग म्हटलेलं आहे बघा. जे जमिनीमध्ये एंटर झालंय ना त्याला एक नाव दिलंय पेग. तर ह्या पेगला काय करतात, मग कट करून टाकतात. म्हणजे त्याचं कनेक्शन दुसऱ्या प्लांट पासून कट करून टाकतात. एकदा का इथे नवीन रूट्स डेव्हलप झाले, जसं या सेकंड फिगर मध्ये रूट डेव्हलप झालेत, तर या पेगचं काही त्या ठिकाणी काम राहत नाही. So after the development of these roots, we have to cut the peg. This method is commonly used by gardeners to develop plants like jasmine, vines, cherry and strawberry. तर हे काही एक्झाम्पल दिले त्यांच्यामध्ये, जसं जास्मिनचं झाड असेल, वाईन्स असेल. वाईन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेल वगैरे म्हणतो आपण ऍक्च्युली त्याला. चेरी, नंतर स्ट्रॉबेरी यांची जी झाडं असेल ते या सिस्टीमने वाढतात. म्हणजे एक फांदी जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यावर थोडस सॉइलचं कव्हरिंग राहतं आणि जर का कव्हरिंग व्यवस्थित असेल तर त्याला रूट्स डेव्हलप होतील आणि त्यापासून नवीन प्लांट तयार होईल. म्हणजे तुम्हाला नवीन झाड लावायचं काम पडत नाही. तर ही एक पद्धत आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनची. तर याला म्हणतात लेअरिंग. दिस मेथड इज नोन ॲज लेअरिंग. चालेल, कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय लेअरिंग? हा, उज्ज्वल. Yes, sir. Sir, layering is a method in which a young branch is bent toward the ground and covered with a moist soil and convert into the new plant. In briefly, the lower branch, also known as a root of a plant, is bent down and covered with a moist soil.
and removing the ring of a bark from the stem. After some days or weeks, the new plant develops and it is separated from the first plant. That is parent plant. Okay. चालेल. धनश्री. आवाज नाही रे तुझा बिलकुल. हा, प्रसाद जाधव. Yes, sir. A method in which the young branch is bent toward the ground, and after some time, the some time the root develop, means the root from convert into a parts of a branch. गौरी लकडे. Yes, sir. In this layering method, we have to take a young branch and we have to bend it into the soil and then cover it with moist soil. After some days, the roots will grow to the grow and a new plant will form. And then we have to cut that branch so that a new plant forms. ओके, सिंपल मेथड आहे. दॅट इज लेअरिंग. जमिनीमध्ये एका पॅरेंट प्लांटचं एक फांदी जर का जमिनीमध्ये एंटर झाली, त्याला म्हटलेलं पेग. हा पेग जो असेल हा या ठिकाणी रूट्स डेव्हलप होतील जमिनीमध्ये, अँड आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ द रूट्स दिस पेग इज कट ऑफ फ्रॉम द न्यू प्लांट. सो दॅट इज नथिंग बट द लेअरिंग. नेक्स्ट मेथड इज ग्राफ्टिंग. ही थोडी इंटरेस्टिंग मेथड आहे ग्राफ्टिंग. बघा, दिस इज अ common method to develop new varieties of ornamental plants, for example rubber plant and fruit trees, for example apple, guava, mango, etc. In this method, stem cutting with the buds of one plant called scion. आता त्याच्या आधी तुम्हाला मी फिगर एक्सप्लेन करू. आपण हे जे फिगर दिला त्या फिगर फार महत्वाच्या आहेत. बघा, एक मिनिट. या ठिकाणी तुम्हाला पहिली जी फिगर दिली आहे बघा, ही जी फिगर दिली या ठिकाणी वरती दिलंय लार्ज फ्लावर्स डिझायरेबल ट्रेट. म्हणजे झाडाला आलेले जे मोठे मोठे फुलं आहेत हे आपल्याला डिझायरेबल ट्रेट. ट्रेट मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आपण त्याला, किंवा त्याचं एक वैशिष्ट्य आहे या झाडाचं, की या ठिकाणी याला मोठे मोठे फुलं येतात. हे सगळ्यांनाच अपेक्षित असतात. दॅट इज डिझायरेबल ट्रेट. आणि याच्या बॉटम मध्ये दिलेलं आहे स्मॉल रूट सिस्टीम. दॅट इज अनडिझायरेबल ट्रेट. कोणत्याही झाडाची मुळं हे जर का स्मॉल रूट सिस्टीम असेल तर ऑब्व्हियसली त्याचं जे काही अब्सॉर्प्शन रेट आहे तो स्लो असेल. तर मग हे आपल्याला डिझायरेबल नाही आहे त्या ठिकाणी. तर हे झालं पहिलं प्लांट. सेकंड प्लांट या ठिकाणी दिलंय एकदम राईट साईडला, दिस वन. सो स्मॉल फ्लावर्स. आता याच्यामध्ये उलट आहे, याचे जे फ्लावर्स आहे छोटे छोटे आहेत एकदम, अँड दिस इज नॉट डिझायरेबल ट्रेट बट देअर रूट्स आर लार्ज. याचे जे रूट आहे हे दिले लार्ज रूट सिस्टीम. आणि हे कसं दिलंय, दिस इज डिझायरेबल ट्रेट. आता याचे फुलं मोठे आहेत आणि याचं रूट सिस्टीम मोठी आहे. तर असं कॉम्बिनेशन असायला पाहिजे या ठिकाणी. सो व्हॉट वी हॅव टू डू फॉर दिस, याचा जो अप्पर पोर्शन आहे दॅट इज डिझायरेबल ट्रेट, म्हणजे याचं जो अप्पर पोर्शन तुम्ही कट करायचा आहे त्याला म्हणतात सायन. चालेल. बघा समोर काय म्हटलंय, इन दिस मेथड स्टेम कटिंग विथ द बर्ड्स ऑफ वन प्लांट इज कॉल्ड सायन. म्हणजे आता जसं या फिगर मध्ये तुम्हाला दाखवलंय, याचा जो अप्पर पार्ट आहे याला आपण कट केलेला आहे. दॅट इज स्टेम कटिंग विथ द बर्ड्स ऑफ वन प्लांट. आता हे कट केल्यानंतर त्या पोर्शनला म्हणायचंय सायन, SCION. सो this called the scion is kept over the cut stem of another plant that is called as stalk. आता सेकंड फिगर यामधला याचा बॉटम
पोर्शन जो तो डिझायरेबल आहे आपल्याला, दॅट इज लार्ज रूट सिस्टीम, दॅट इज डिझायरेबल ट्रेट. सो व्हॉट वी हॅव टू डू, हा सायन आणि याचा जो डिझायरेबल पोर्शन आहे सेकंड प्लांटचा, दॅट इज लार्ज रूट सिस्टीम, त्याला म्हणायचं आहे स्टॉक. अप्पर पार्टला म्हटलंय सायन आणि खालच्या लोअर पार्टला म्हटलेलं आहे स्टॉक. So the scion and the stalk are then firmly tied together. The care is to be taken that stalk has an extensive root system under the soil. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे. जसं तुम्हाला या इथे फिगर पण दाखवलेलं आहे बघा, झूम करून दाखवलेलं आहे या ठिकाणी. या प्रकारे त्याला व्ही शेप मध्ये कट केलेलं आहे स्टॉकला, आणि सायन म्हणजे त्या दोघांची मर्जिंग होईल एकमेकांमध्ये व्यवस्थित. सो याला मेल अँड फिमेल पार्ट सुद्धा तुम्ही म्हणू शकता, म्हणजे एक्झॅक्टली तसं विचार नाही करायचं. सो दिस इज स्टॉक, बॉटम साइड इज स्टॉक अँड दिस इज सायन. दे विल फिट इन टू इच अदर. आता हा जो व्ही शेप कट केलाय तर हा एकमेकांमध्ये व्यवस्थित फिट होईल. सो दिस इज सायन अँड दिस इज स्टॉक. या ठिकाणी असं खाचे तयार केलेलं आहे आणि या खाच्यामध्ये हा सायन फिक्स केलेला आहे, आणि असं फिक्स केल्यानंतर त्याला व्यवस्थित टाइटली पॅक करून घ्यायचं आहे. सो आफ्टर सम टाइम, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याचं, हा जो स्टॉक हा कसा असायला पाहिजे, द सायन अँड द स्टॉक आर देन फर्मली टाइड टुगेदर. द केअर शुड बी टेकन दॅट स्टॉक हॅज अन एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम. हा जो स्टॉक असेल याचं जमिनीमधले जे काही रूट्स असतील हे एकदम एक्सटेन्सिव्हली मोठे असायला पाहिजे. आपण ऑलरेडी सांगितलंय की दॅट इज हॅव्हिंग द लार्ज रूट सिस्टीम. अदरवाइज व्हॉट विल हॅपन, एकमेकांसोबत ऍडजस्ट व्हायला त्याला वेळ लागेल कोणत्याही गोष्टीला. जसं तुम्ही आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं, किडनी ट्रान्सप्लांटची गोष्ट बघितली होती आपण. एका हेल्दी पर्सनची किडनी आणि ज्याची किडनी डॅमेज झाली अशा पेशंट मध्ये जर काय इम्प्लांट केली आपण, असं नाही की नुसती लावून दिली म्हणजे होऊन गेलं, इमिजिएटली तो पेशंट एकदम फिट होईल. त्या बॉडी पार्टला त्या शरीरामध्ये ऍडजस्ट व्हायला काही ना काही वेळ लागत असतो. त्याच्यानंतर सुद्धा त्याला फार काळजी घ्यावी लागते, डस्ट वगैरे या सगळ्या गोष्टींची. त्याच पद्धतीने इथे सुद्धा नुसतं लावून दिलं, टाइटली पॅक केलं म्हणजे झालं असं नाहीये. या ठिकाणी हा जो स्टॉक असेल हा व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीमचा अर्थ काय होतो, रूट्स हे वेल डेव्हलप्ड असायला पाहिजे, जमिनीमध्ये आतपर्यंत गेलेले असायला पाहिजे, सो दॅट दे विल ग्रो प्रॉपरली. म्हणजे हे पूर्ण जे एक्सपेरिमेंट केलेलं असेल, ग्राफ्टिंग जे करतोय आपण, हा सक्सेसफुल. नाहीतर अदरवाइज काय होईल, वरचा पार्ट वाळायला लागेल आणि खालचे रूट सिस्टीम जर का एक्सटेन्सिव्ह नसेल तर. सो आफ्टर सम टाइम द टिश्यू ऑफ द स्टॉक अँड सायन जॉईन टुगेदर टू फॉर्म वन प्लांट. काही दिवसानंतर तुम्हाला असं जाणवेल की हे दोन जे सायन आणि स्टॉक तुम्ही एकत्र केले होते, मर्जिंग, सो दे विल स्टार्ट ग्रोईंग. ते एकत्र झालेले दिसतील, त्यांचे टिश्यू एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या दिसतील. The stalk supplies the essential nutrients to the scion. So whatever the water minerals are absorbed by the stalk, that is given out to the scion, that is uppermost part. This is called as the grafting. By grafting, the feature of two plants are combined. For example, a high yielding variety may be grafted to a disease resistance variety to have characteristic of both the plants. याने या ठिकाणी एक फीचर एक्सप्लेन केलंय, ग्राफ्टिंग का बरं करायला पाहिजे. जसं आपल्याला तुम्हाला या फिगर मध्येच दिलेलं आहे, एकाचं फुलं जे ते फार मोठे मोठे आहेत, लार्ज फ्लावर्स, आणि एकाचे फुलं हे एकदम छोटे आहेत, परंतु त्याची रूट सिस्टीम मोठी आहे. तर अशा दोन झाडांची ग्राफ्टिंग तुम्ही करू शकता. सो दॅट्स व्हाट इज सेड दॅट अ हाय यील्डिंग व्हरायटी मे बी ग्राफ्टेड. म्हणजे एखाद्या झाडाला भरपूर फुलं असतील परंतु त्याला काही रोग त्यावर पडत असेल किंवा काही डिसीज त्याला होत असतील, त्या झाडामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहेत. तर अशी जर का काही प्रॉब्लेम झाडांना होत असतील, काही डिसीज त्यावरती येत असतील, तर समजा एक प्लांट आहे हाय यील्डिंग आणि दुसरा आहे डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी, तर अशा दोघांचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे. सो a high yielding variety is crafted with the disease resistance variety so that we will get a new plant which is a healthier plant, असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. आणि या मेथडला म्हणायचं आहे ग्राफ्टिंग. याला मराठीमध्ये माझ्या मते याला आपण कलम बांधणे किंवा कलम हा एक शब्द वापरतो, तुम्ही ऐकलाय असेल, आणि हे भरपूर ठिकाणी करतातही, म्हणजे शेतकरी वगैरे हे करत असतात नेहमी.
So please explain what is meant by grafting. Apurva? Yes, sir. Grafting is a method of vegetative propagation and which is used to develop a special characteristic or feature. अपूर्व तुझा आवाज फार बारीक येतोय. Hello, आता येतोय? हा आता येतोय. सर आवाज येतोय? हा येतोय. Grafting is a method of vegetative propagation which is usually carried out to obtain a special characteristic from available plants. And under this method, the shoot system of one plant having good varieties of buds, and this part is known as scion, and the stalk, which is the root system of another plant, are joined together, and this is they are firmly tied, and and soon the tissues of the stalk and the scion combines, and then this supplies the essential nutrients to each other. Grafting is usually referred because by this process we can get a specialized of a special variety of plants from the available plants. Okay, good. Ishwari? Yes, sir. So, in this grafting method, the stem of a plant containing the bud known as scion is kept over the stem of the another plant, which is known as a stalk, in which these both are firmly tied. And after some times or some days, the tissues of this stalks and skein are joined and form a plant. And this stock supplies the essential nutrients necessary for the scion. And these grafting methods combine the features of the two plants, means which may give a variety of characteristics of both the plants. ओके, चालेल. हे झालं ग्राफ्टिंग. नेक्स्ट आहे या ठिकाणी टिश्यू कल्चर. हा वर्ड ऐकला असेल तुम्ही, टिश्यू कल्चर. In tissue culture method, a small piece of tissue that is called as explant is cut off from the growing tip of a plant. या ठिकाणी तुम्हाला 3 टेस्ट ट्यूब दिसत आहे. ऍक्च्युली टिश्यू कल्चर हे एक तुला तुम्ही म्हणू शकता एक लॅबोरेटरी मेथड सारखं आहे, किंवा एक टिश्यू कल्चर हे एका हायली स्पेशलाइज ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणा, किंवा एकदम वेल सुटेबल जे काही ऍटमॉस्फिअर झाडांना लागतं, किंवा एखादी लॅब कशी वेल इक्विप्ड किंवा वेल डेव्हलप्ड असते अशा वातावरणामध्ये हे टिश्यू कल्चर कंडक्ट केलं जातं. आपल्याकडे जळगाव साईडला माझ्या मते जैन इरिगेशनचं टिश्यू कल्चर सिस्टीम आहे, मी बघितलेलं आहे ते. तर गेले तर बघा तिकडे जर चान्स भेटला तर. सो टिश्यू कल्चर, व्हॉट इज मीन बाय टिश्यू कल्चर? इन टिश्यू कल्चर, अ स्मॉल पीस ऑफ टिश्यू दॅट इज कॉल्ड एज एक्सप्लांट कट ऑफ फ्रॉम द ग्रोइंग टीप ऑफ अ प्लांट. एखाद्या झाडाचा जो काही टॉप असेल किंवा टीप म्हणतो आपण त्याला, जे टोक असेल त्याला कट करायचं आहे फॉर द स्टडी ऑफ टिश्यू कल्चर, त्याला म्हणायचं आहे एक्सप्लांट. जो तुम्ही टीप कट करसाल त्याला म्हणायचं आहे एक्सप्लांट. द सेल्स ऑफ दिस टिश्यू आर देन grown in suitable nutrient medium under controlled conditions of temperature, humidity, etc. आता बघा तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये एक्सप्लांट ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी न्यूट्रिएंट मीडियम आहे. न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे जसं झाडाला ग्रोथ होण्यासाठी, त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी जे काही त्याला ऍटमॉस्फिअर लागत असेल, दॅट इज प्रोव्हाइडेड थ्रू दिस न्यूट्रिएंट मीडियम. सो दिस न्यूट्रिएंट मीडियम विल हेल्प इन द ग्रोथ ऑफ दिस एक्सप्लांट. आता या ठिकाणी काही पॅरामीटर दिले, जसं टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, वेगवेगळे पॅरामीटर जे ग्रोथसाठी कारणीभूत असतात ते या न्यूट्रिएंट मीडियम मधून तिथे प्रोव्हाइड केल्या जातील. देन cells of the tissue divide rapidly and form an unorganized cell mass called callus. आता बघा जेव्हा याला हे न्यूट्रिएंट मीडियम भेटलेलं असेल तर हळूहळू काय होईल, त्या ठिकाणी त्याची ग्रोथ होईल. बट ही जी ग्रोथ असेल ही कशी असेल, अनऑर्गनाइज्ड. म्हणजे एका पर्टिक्युलर शेप मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असेल असं नाही,
It will be of any random size. So that's why it is called as unorganized growth or unorganized cell. That is called as callus. म्हणजे हा एक्सप्लांट जेव्हा थोडासा डेव्हलप होईल, that is not in the fixed shape or any proper shape. So that's why it will develop at any random shape. So that is called as the callus. The callus is transferred into another nutrient medium containing the plant hormones. आता त्या ठिकाणी तुम्हाला तिसरी टेस्ट ट्यूब दिसते बघा. सो मग हा जो कॅलस आहे हा परत तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर केलेला आहे. सो दिस कॅलस इज ट्रान्सफर्ड इन टू अनदर न्यूट्रिएंट मीडियम. त्या ठिकाणी पण त्याला जे काही पोषक वातावरण लागेल किंवा जे काही न्यूट्रिएंट लागत असतील डेव्हलपमेंटसाठी ते सफिशियंट अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सो न्यूट्रिएंट मीडियम कंटेनिंग प्लांट हार्मोन्स म्हणजे झाडाच्या आपल्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे हार्मोन्स सिक्रिएट होत असतात तसे झाडामधले जे काही वेगवेगळे हार्मोन्स असतील ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये. So the cells of callus in this nutrient medium divide and differentiate into roots and shoots and form a new plantlet. नंतर काय होईल, या कॅलसला या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये अजून ग्रो होण्यासाठी हे जे न्यूट्रिएंट मीडियम प्रोव्हाइड केले आपण त्यामध्ये ते डिव्हाइड व्हायला लागेल. सो दिस विल डिव्हाइड अँड डिफरन्शिएट इन टू रूट. म्हणजे त्याची सरळ सरळ काय होईल, ग्रोथ व्हायला लागेल. त्यामध्ये त्याला रूट डेव्हलप होतील. नंतर त्याला अप्पर पार्ट जो म्हणतो आपण शूट, स्टेम हे डेव्हलप व्हायला लागतील हळूहळू. अशा प्रकारे तुम्हाला फिगर जर ऑब्झर्व केली तुम्ही तर त्या ठिकाणी छोटंसं झाड तयार झालेलं दिसतंय. या अशा प्रकारच्या टेस्ट ट्यूब मध्ये झाडं तुम्हाला या टिश्यू कल्चर सेंटरमध्ये बघायला भेटतात. तर या टेस्ट ट्यूब मध्ये हे एक नवीन झाड तयार झालेलं तुम्हाला दिसतंय विच इज हॅव्हिंग रूट सिस्टीम अँड शूट सिस्टीम. दॅट इज कॉल्ड एज द प्लांटलेट. So the plantlet so formed can be grown in pots and filled with the soil. आता हे जे प्लांटलेट्स असतील, हे जे न्यूली डेव्हलप प्लांटलेट असतील, याला म्हणजे आपण तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात काढून वेगवेगळ्या ट्रे मध्ये ठेवून त्याला ग्रो करू शकता. परंतु कसं, त्याला जे काही ऍटमॉस्फिअर लागेल ते त्या ठिकाणी त्या लॅबमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. सो दॅट्स व्हाय इट इज सेड दॅट द प्लांट सो फॉर्म कॅन नाउ बी ग्रोन इन पॉट्स फिल्ड विथ द सॉइल. छोटे छोटे जे कुंड्या वगैरे म्हणतो आपण किंवा जे ट्रे टिश्यू कल्चर सेंटरमध्ये डेव्हलप केलेले असतात अशा ट्रे मध्ये त्याला ठेवलं जातं आणि त्यामध्ये त्याला ऑब्झर्व केलं जातं. आता त्याचे एक्झाम्पल दिले काही, क्रेसॅन्थेमम, ऍस्पार्गस, ऑर्चिड्स, मेनी अदर प्लांट्स. ऍस्पार्गस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, याला आपण शतावरी म्हणतो. ऑर्चिड तुम्ही ऐकलेलं असेल. सो दिस ऍस्पार्गस, ऑर्चिड्स, मेनी अदर प्लांट्स are grown and developed by tissue culture method. This method of growing plants is also referred as a micro propagation. आता हे स्मॉल स्केलवर होतं, एकदम एक्सपेरिमेंटल किंवा एखाद्या लॅबमध्ये ज्या प्रकारे एक्सपेरिमेंट कॅरी केला जातो एवढ्या मायन्यूट लेवलवर याचा स्टडी केला जातो. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ मायक्रो प्रोपोगेशन. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन तर आहेच, बट इट्स कम्स अंडर द हेड ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. सो दिस इज नथिंग बट द tissue culture. Please try to explain what is meant by tissue culture. Please raise your hands. Sanskruti. Yes, sir. In the method of tissue culture, um, the tip growing from the plant is cut off, and the piece of tissue is cut, and it is also called as explant, and then it is grown in a suitable nutrient medium, and it is also controlled under the conditions of temperature and humidity. The cells of the tissue divide and form unorganized cell, and it is also called as cells. So it is transferred into another nutrition medium, and it contains the plant hormones. So this callus is divided into the roots and shoot stem, and it forms a new plantlet. So these plantlets can grow in the pots, which is filled with the soil. And this method is also called as micropropagation. Okay. Sharayu.
Yes, sir. Hello, sir. आवाज येते आहे? हा बोल येतोय. सर, एका त्यांचं टॉप आहे ज्याला एक्सप्लेन म्हणतो ते घ्यायचं आणि एका नाही, आवाज कटतोय शरवी, आवाज कटतोय तुझा परत. नाही येत नाही. तर माईकचा तर प्रॉब्लेम आवाज दिसतोय. व्यवस्थित येत नाहीये. हा चाल, माईक बघ तोपर्यंत. गौरी सांग, गौरी लकडे. Yes, sir. In tissue culture, a small piece of cell is cut off from a plant and is put in a suitable nutrient medium and is controlled under uh, conditions of humidity and temperature, and then it grows in callus, and then this callus is transferred to another suitable nutrient medium, and then here the it develops the shoot system and the root system, and then this it is called plantlet, and then now this plantlet can be grown in soil or pot. ओके, तर हे झालं रिगार्डिंग टिश्यू कल्चर. म्हणजे आपण ही जे मेथड स्टडी केल्या ह्या झाल्या आर्टिफिशियल. टिश्यू कल्चर हे आपण लॅबमध्ये स्टडी केल्यासारखं आहे पूर्ण. सो दिस इज कम्स अंडर द हेडिंग दॅट इज आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मध्ये आपण कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर या 4 मेथड स्टडी केल्या आहे. आता त्यामध्ये एक नेक्स्ट पॉइंट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आपण जे स्टडी केले व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन त्याचे ऍडव्हान्टेजेस काय हे आपल्याला बघायचं आहे. So first advantage, vegetative propagation is more rapid and easier and cheaper method of plant propagation. Plants produced by vegetative propagation takes less time to grow and bear flowers and fruits earlier than those produced from the seeds. Vegetative propagation तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल. म्हणजे आपल्या गार्डन मध्ये आपण झाड लावतो किंवा जे असे झाड आहेत की ज्यांना तुम्ही आणून लावल्यानंतर ते सहज फार इझिली ग्रो होतात. त्याला फार खर्चही येत नाहीये आणि त्याची ग्रोथ सुद्धा फार फास्ट असते. सो दॅट्स व्हॉट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज रॅपिड, इझियर अँड चिपर. त्यासाठी तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड मेथडनी किंवा तुम्ही ऑब्झर्व करा जेव्हा तुम्ही सीड लावता ना तर सीडला थोडं काळजी जास्त घ्या. जसं शेतकरी शेतामध्ये बियाणं लावतो म्हणजे बी पेरतो त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे कल्टिवेशन करावे लागतात. म्हणजे त्याला खत द्यावं लागतं, पाणी द्यावं लागतं. त्यानंतर ती जी बी आहे, सीड आहे, त्यापासून जर्मिनेशन होऊन त्याची ग्रोथ होते. इट विल कन्वर्ट इन टू अ प्लांट. परंतु जसं गुलाबाचं झाड तुम्ही लावताय किंवा गार्डनमध्ये काही वेगवेगळे झाडं लावताय तर ते फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणून त्याची जर तुम्ही बेसिक काळजी जरी घेतली म्हणजे त्याला डेली पाणी जरी व्यवस्थित दिलं तरी त्याची ग्रोथ ही फार इझिली होते. प्रोपोगेशनचा अर्थ काय होतो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. प्रोपोगेशन म्हणजे वाढ किंवा एखाद्या गोष्टीचा प्रसार जो होतो किंवा वाढ जी होते त्याला म्हणू शकता तुम्ही प्रोपोगेशन. तर ही जी होते या व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये ही फार रॅपिडली, इझिली अँड चीपली होत असते. म्हणून हे एक महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे कम्पेअर्ड विथ द सीड प्रोपोगेशन. म्हणजे बी लावल्यानंतर ते बी उगवण्यापर्यंतची जी मेहनत आहे ती थोडीशी जास्त आहे कम्पेअर टू द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हा पहिला फायदा आहे. सेकंड, न्यू प्लांट्स आर एक्झॅक्ट कॉपीज दॅट इज क्लोन्स of the parent plant as they are produced from single parent. They have no variations. This is also an advantage for plant growers as they can produce exact copies of a plant with the required characteristics such as resistance to disease. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे, जे काही नवीन झाड त्या ठिकाणी तयार होतं. जसं तुम्ही गुलाबाचं झाड लावलं तर ते सुद्धा सेम असणार आहे. म्हणजे गुलाबच जो पॅरेंट प्लांट असेल त्याचीच पानं आणि जो काही नवीन गुलाब तयार झाला असेल, रोज तयार झाला असेल त्याचे पानं हे सेम असतील. सो दॅट्स व्हॉट इज सेड दॅट दे आर एक्झॅक्ट कॉपीज ऑर क्लोन्स. क्लोन्स हे सेम टू सेम असतात.
100% एकमेकांसारखे दिसणार आहे. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ क्लोन्स. आणि आता अजून फायदा काय आहे, जर तुम्ही समजा रेड कलरचा गुलाब असेल तर त्या ठिकाणी त्याला येणारे फुलं सुद्धा रेडच राहतील. असं नाही की याला रेड आहे त्यामध्ये येलो येतील. गुलाबाचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु त्याचा जो पॅरंट असेल त्यानुसारच त्याला फुलं सुद्धा तशीच राहतील, त्याची कॅरेक्टरिस्टिक सेम राहतील. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज एक्झॅक्ट कॉपीज ऑर क्लोन्स. हा एक फायदा आहे. देन इट प्रोड्युसेस अ लार्ज नंबर ऑफ प्लांट्स इन अ शॉर्टर टाइम. याचा फायदा कुठं होतो? नर्सरीमध्ये. जो गार्डनर असेल किंवा जो नर्सरी मेंटेन करणारा माणूस असेल त्याच्यासाठी हे फार सोपं आहे. छोटे छोटे तो पिशव्या तयार करतो, त्यामध्ये माती टाकतो आणि आणि समजा कटिंग करायची आणि त्याला जे काही स्टेम कटिंग केली असेल ते त्यामध्ये लावून ठेवायचं आणि डेली त्याला पाणी द्यायचं. म्हणजे तो असे यापासून भरपूर झाडं तयार करू शकतो. तुम्ही आजकाल बघितलं असेल नर्सरी आपल्या शहरामध्ये भरपूर दिसतात. प्रत्येक शहरामध्ये कंपल्सरी ते आहेतच. तर जे गार्डनर असतील किंवा प्लांट ग्रोअर असतील त्यांच्यासाठी हा एक मोठा फायदा आहे की कमी टायमामध्ये भरपूर झाडं तुम्ही त्यापासून तयार करू शकता, कारण की हे सहज होतं म्हणून. फोर्थ वन, इट इज एक्स्ट्रीमली बेनिफिशियल to agriculturists as they can raise crops like banana, sugar cane, potato, etc. that do not produce viable seeds and can only be grown vegetatively. आता बघा हे जे झाडं दिले तुम्हाला, केळं असेल, ऊस असेल किंवा पोटॅटो असेल, हे लावताना तुम्हाला काही या ठिकाणी याचे सीड नाही भेटत. तुम्हाला ही झाडं लावल्यानंतर याला काय म्हणतो आपण, that is we are planting this and we are getting the new plant, so that is vegetative propagation. जसं पोटॅटो लावला तर त्यापासून पोटॅटो तयार होतो, त्याला काही फार मेहनत घ्यावी नाही लागत. सो दॅट्स वाय हे शेती करणाऱ्यासाठी फार इझी आहे टू रेज अ क्रॉप लाईक बनाना, पोटॅटो, शुगर केन. म्हणजे ते लावून द्यायचं आणि त्यापासून तुम्हाला तुमचं उत्पन्न चालू